समुद्र अथांग, विशाल, नजरेच्या टप्प्यात न येणारा. त्यामुळेच की काय, पृथ्वीवरील सर्व भूखंडांनाही चारही बाजूनं आपल्या कवेत घेण्याची ताकद या समुद्रात आहे. समुद्र मानवाला नेहमीच खुणावत आला. त्यामुळे सर्वांनाच या महाकाय समुद्राच्या पोटात काय आहे याची उत्सुकता असते. ही उत्सुकताच माणसाला समुद्राकडे खेचून आणते. सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा आणि हा पर्यटन जिल्हा आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र होण्यासाठी आता सज्ज होतोय. त्यासाठी सिंधुदुर्गच्या समुद्रामध्ये काही अभिनव प्रयोग देखील करण्यात येणार आहेत. सिंधुदुर्गात तारकर्ली येथील समुद्र किनाऱ्यापासून 10 किलोमीटर अंतरावर निवती दीपगृह आहे. या दीपगृहा परिसरात अनेक बेट देखील आहेत. याच बेटांपैकी ट्रिगर बेटांच्या समुद्र तळातील जीवसृष्टी पाहण्यासाठी स्कुबा डायव्हिंग टीम तयार होते. समुद्राच्या पोटात गेल्यावर तिथलं विश्व पाहताना आपण हरवून जातो. समुद्रातील रंगीत मासे, पाणवनस्पती, समुद्राखालचा तळ, सारं काही नेत्रदीपक आणि अद्भुत आहे. खरंच समुद्राखालील विश्व आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातं. समुद्रातील अप्रतिम निसर्ग पाहायचा असेल तर स्कुबा डायव्हिंग हा एक उत्तम पर्याय आहे. आणि याच स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून कोकणात नवीन पर्यटन सुरू होत आहे. त्यामुळे आता कोकणातील समुद्र विश्व पाहायला तुम्ही कधी येताय?